हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपण मुलांना बोलताना बघितले, माझे आईबाबांनी माझ्यासाठी काही प्रॉपर्टी करून ठेवली नाही, अमुक नाही तमुक नाहीये. तेव्हा किती स्वस्ताई होती हो. प्लॉट म्हणा, अमुक तमुक किती स्वस्त मिळत होतं. हां, माझ्यासाठी काही करून ठेवलं नाही, असं बरेच वेळेला मुलांनी बोलताना आपण ऐकलं असेल. असंच एक मुलगा होता, तो सारखा म्हणायचा, बाबा तुम्ही माझ्यासाठी काही करून ठेवला नाहीत. एवढी स्वस्ताई होती तेव्हा, एक 8-10 प्लॉट घेऊन ठेवायचे ना. हा, सारखा उठकी सूट बोलायचा, तुम्ही मला प्रॉपर्टी करून ठेवली नाही, तुम्ही मला प्रॉपर्टी करून ठेवली नाही म्हणून. वडिलांना पण खूप मनाला लागलं होतं ते. मग वडील आजारी पडले. आजारी पडल्यावर ते मरताना, म्हणजे मरायचे आधी, 2 ट्रंकांच्या किल्ल्या, पूर्वी ट्रंका असायच्या बघा, लोखंडी, पत्रेच्या लोखंडी वगैरे, त्या 2 ट्रंका, ट्रंक नंबर 1 आणि 2, ह्या दोन्हीच्या 2 किल्ल्या मुलाचे हातात दिल्या. आणि ते म्हणाले, आहे बघ, मी मेल्यावर पहिलं आधी ट्रंक तू उघडून बघ, तुला ते सगळं काही मी काय केले, काय कुठे ठेवले, माझी प्रॉपर्टी, ह्याचं सगळं तुला ते डिटेल्स मिळते. मग तुला कधी गरज पडते तेव्हा दुसरं ट्रंक तू उघड, असं म्हणाले. मुलगा खुश झाला, हा काहीतरी ठेवले म्हणून. मग वडील लवकर गेले. मग त्यांचं सगळं क्रियाकर्म झालं. लगेच मुलाला कुठे वडिलांनी काय ठेवले हे इंटरेस्ट ना. पहिला ट्रंक त्यांना कुलूप काढला. ते चिठ्ठी लिहिलेली होती, हे घराचे खाली, म्हणजे फाउंडेशनचे खाली मी भरपूर सोनं नाणं बरंच काही संग्रह केलेला ठेवलेला आहे, तर तू काढून घे, असं लिहिलेलं होतं. त्याला आश्चर्य वाटते. लगेच तो घर पाडायला लागतो. घर पाडून सगळं खोदतात. कुठे किती खोदलं तरी काहीही मिळत नाही. मग त्याला वाटते काय झालं, आता दुसरे ट्रंक खोद म्हणतो, उघडतो दुसरी ट्रंक, ते त्याला चिठ्ठी मिळते. आता सगळं तू घर पाडून झालेलं आहे, आता त्याच्यावर तू घर बांध, म्हणजे तुला कळेल घर बांधणं म्हणजे किती अवघड आहे. मग त्याला जाणवते काय आहे म्हणून. हे बघा, आपण म्हणतो आपले हे आई वडिलांचे वेळी किंवा आजोबांचे वेळी किती स्वस्ताई होती, पण पैसा पण तेवढा कमी होता. नो डाऊट. आज आपल्याला कितीतरी लाखांना आपण घेतो तो प्लॉट, तेव्हा त्यांना 50,000ला मिळत असेल 50-60 वर्षापूर्वी. पण तेव्हा ते पैसेला, आजचे त्या पैशांना काय किंमत आहे, त्या लाखांना ती किंमत तेव्हा 50,000ला होती. पगार कमी होते, तेव्हा सगळं कमी होतं. त्यामुळे उद्या आपली मुलं म्हणतील, आज आता किती 50-60 लाखाला मिळते प्लॉट, त्यांच्या वेळेला ते कितीतरी कोटीला गेलेला असेल. ते म्हणतील आता एवढे कोटी पडतात ह्याला, तेव्हा लाखानं मिळत होतं. 60 लाख 70 लाखाला कितीतरी प्लॉट घेऊन ठेवायचे ना आमचे आईबाबांनी, असं मुलं म्हणतील. त्यामुळे हे आपण जाण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ते वेळेप्रमाणे होत असते. आणि हे करायचं लोकाला, म्हणजे आई वडिलांना नावं ठेवायची सोडून जरा आपण विचार करा ना. आता सचिन तेंडुलकर आज आता किती मोठा श्रीमंत आहे बघायला सगळ्याच दृष्टीनं.
हा, त्याचे वडिलांनी त्याच्यासाठी काही खूप करून ठेवलं होतं का? ते काही क्रिकेट प्लेयर होते का? नाही. मग हे कोण? सचिननं स्वतःचे मेहनतीनं मिळवलेलं आहे. इन द सेम वे APJ अब्दुल कलाम, त्यांचे वडील काय होते? किंवा आपण इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती, त्यांच्या वडिलांची काही कंपनी फॅक्टरी असं काही होतं का? नाही ना. रोनाल्डो, त्याचे वडील काही फुटबॉल प्लेयर होते? नाही का? नाही. त्यामुळे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपण आई वडिलांना उगी दोष देत बसण्यापेक्षा आपण काय करायचं? ओके, ते मिळवून ठेवलं नाही, ठीक आहे. मग माझं मी कसं मिळवू शकतो? माझ्यात काय गुण आहेत? मी काय डेव्हलप करू शकतो? हे आपण जरासा विचार करायला पाहिजे. का? म्हणजे आई वडिलांना दोष देऊन काहीही उपयोग नाही, काही मिळणार नाही त्यातनं. त्यांचे काळाप्रमाणे ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे. अहो, एवढं काय, तुम्ही ॲटलिस्ट विचार करा ना. आपल्याला जन्म ते दिलेला आहे. हे जग आपल्याला आई वडिलांनी दाखवलेलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? आपल्याला त्या मातेनं 9 महिने पोटात ठेवून, ती प्रेग्नंट होती तर सगळी कामं करायची, सगळं काही करायची, सुखानं आनंदानं आपल्याला तिनं जन्म दिलेला आहे. लहानाचं मोठं केलंय आई वडिलांनी, आपल्याला शिक्षण दिलं, सगळं काही मिनिमम हवं तर सगळं, कपडे म्हणा, राहायला हवं असलेलं, हे सगळं दिलंय. ह्याच्यासाठी तरी आपण त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक पिढी पहिल्या पिढीचे खांद्यावर उभी राहते. म्हणजे हे बघा, आपले वडिलांपेक्षा आपली आजची स्थिती चांगली आहे. आपल्यापेक्षा आपल्या मुलांची चांगली असणार आहे, त्यांचे मुलांची ह्यांच्यापेक्षा. का? म्हणजे बेस त्यांना हायर बेस मिळत जातो. त्यामुळे कधी आपल्याला असं वाटलं तर, हो, माझ्या आई बाबांनी मला काहीही ठेवलं नाही, बाकीचंही बघा, माझे मित्र अमुक तमुक अमुक. अहो, धीरूभाई अंबानींच्या वडिलांनी काय ठेवलं होतं त्यांना? विचार करा ना. असं आपण विचार केला का नाही? आपल्याला जाणवते नाही, आई वडिलांना दोष देऊन उपयोगाचं नाही. नो डाऊट त्यांना जमते तेवढा आपल्याला राहण्यापुरतं घर करून ठेवले किंवा काही करून ठेवलेलं, तेवढ्या तरी ठेवले ना. काही लोकांना तर पण नाहीये. हे बघा, आपल्याला वेळेला शाळा, कॉलेज, त्याची फी, अमुक तमुक सगळं व्यवस्थित मिळत जाते. ज्या मुलांना तर पण मिळत नाहीये, त्यांचा विचार करा तुम्ही. मग आपण सुखी आहोत का नाही? आपल्याला हे सुख कोणाकडनं मिळालं? आपल्या आईवडिलांकडनं मिळालं ना. आपल्याला कपडे मिळतात हवे तेवढे, आपल्याला आईवडील त्यांच्या ह्याच्याप्रमाणे फिरायला नेतात, सगळं काही करतात. मग त्यांनी प्रॉपर्टी करून ठेवली नाही म्हणून कशाला तुम्ही रडता? अहो, तुम्ही करा ना. तुम्हाला कोण करायला नको म्हटलेलं आहे? मी म्हटल्यासारखे एक्झाम्पल्स बघा तुम्ही. सचिन तेंडुलकरचे वडील काय होतं? धोनी घ्या, धोनीच्या वडिलांचं असं काय होतं? आता ह्या लोकांनी एवढा हाला केले, प्रॉपर्टी केली आहे, त्यांची तेही केली आहे ना. ते असं म्हणत बसले नाही, माझ्या वडिलांनी हे केलं नाही, तर केलं नाही, वडिलांनी हे दिलं नाही, तर दिलं नाही. त्यामुळे आजपासून बाळानं स्टॉप कंप्लेनिंग अबाउट युअर पेरेंट्स. पालकांनी मला प्रॉपर्टी ठेवली नाही,
म्हणून तक्रार करायची बंद करा. आणि तुम्ही आज काय करता किंवा तुमच्या मुलांनी असं म्हणू नये असं तुम्हाला वाटत असला तर त्या प्रयत्नाला लागा. हॅव ए गुड डे.